सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात सध्या डायलिसिसचे युनिट गेल्या काही दिवसांपासून बंद पडले। त्यामुळे डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसांड होते। त्यामुळे रुग्णांना डायलिसिसचे उपचार घेण्याकरता रत्नागिरी किंवा कोल्हापूर या ठिकाणांच्या सरकारी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतोय, जो त्यांच्या जीवावरही बेतू शकतो। सिंधुदुर्गात राहणारे भिवा सावंत गेल्या महिनाभरापासून रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी चक्रा मारतायत। कारण गेल्या महिनाभरापासून सिंधुदुर्गातील हे डायलिसिसचं युनिट बंद पडलंय। डायलिसिसचे उपचार वेळेवर झाले नाहीत तर प्रसंगी रुग्णाच्या जीवावरही बेततं। उपचार महागडे असल्यामुळे गरिबांना शासकीय रुग्णालयावरच अवलंबून राहावं लागतं। मात्र सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डायलिसिसचे सर्व युनिट बंद असल्यामुळे या रुग्णांना रत्नागिरी, कोल्हापूर तसेच इतर ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतोय। डायलिसिस चालू आहे, सिंधुदुर्गात बंद मशिनरी बंद असल्यामुळे आता मी इकडे सध्या 15 दिवस इकडे आहे। त्वरित त्याचं दुरुस्ती करून ते रुग्णसेवेसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे। पण झालं काय की जी काही नाशिकच्या संस्थेची त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे की दुरुस्ती करण्यासाठी, तर ही संस्था कदाचित काम करत नसेल आणि त्यामुळे ते बंद आहे असं सांगण्यात येतं। सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात डायलिसिसचे एकूण 6 युनिट आहेत। मात्र आरो प्लांट मधील तांत्रिक बिघाडामुळे डायलिसिसचे हे सर्व युनिट ठप्प झालेत। पण गेल्या महिनाभरापासून झोपेत असलेलं आरोग्य प्रशासन मात्र डायलिसिसचे युनिट लवकरच सुरू होतील असा विश्वास व्यक्त करताय। त्याची रिपेरी झालेली पण आहे, फिल्टर सुद्धा बदललेले आहेत आणि फिल्टर बदलल्यानंतर त्याचं पाणी नमुना तपासायला लागतात, ते आपण पाठवलेले आहेत कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत। त्याचा रिपोर्ट आज येणं अपेक्षित आहे। आज आला तर उद्यापासून आपल्याला किंवा उद्या आला तर त्या दिवशी लगेच आपल्याला ते पेशंटची सेवा आपल्याला डायलिसिसची देते। डायलिसिसच्या दुरुस्तीचं काम नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आलंय। मात्र ही कंपनीज या मशीनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतेय। राहिला प्रश्न आरो प्लांटचा, तर शिवसेनेकडून जिल्हा रुग्णालयाला आणखी एक आरो प्लांट दिला जाईल असं आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिलंय। शिवसेनेच्या माध्यमातूनच आम्ही साधारण त्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही आमच्या वतीने अजून एक आरो प्लांट आम्ही तिथे देणार आहोत की जेणेकरून एकाच वेळेला 6 डायलिसिस मशीन तिथे चालू होतील आणि मग आताची जी वेटिंग आहे किंवा जी प्रतीक्षा यादी जी आहे ती कमी होईल। खासगी रुग्णालयात उपचार परवडत नाहीत तर दुसरीकडे जवळच्या सरकारी रुग्णालयाची ही अशी अवस्था। अशात डायलिसिसच्या या रुग्णांची जीवघेणी धावपळ थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झालाय। प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।